नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट अकॅडमी नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आणि तो टॉपिक आहे की कोचिंग क्लासेसवाले आपल्याला गंडवतात कसे? आणि स्पेशली जे नॅशनल ब्रँड आहे, जी खूप मोठी-मोठी नावं आहेत, मोठे क्लासेस आहेत, ते सामान्य पालकांना, सामान्य विद्यार्थ्यांना कसे फसवतात, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक इमेज दिसत असेल. या ठिकाणी तनिष्का नावाची एक मुलगी आहे, जिने 2022 मध्ये नीटमध्ये टॉप केलेलं आहे. ऑल इंडिया तिचा फर्स्ट रँक होता आणि या ठिकाणी 3 कोचिंग क्लासेस आहेत. नॅशनल ब्रँड ज्यांचं नाव खूप मोठं आहे मार्केटमध्ये, असे 3 कोचिंग क्लासेस आहेत आणि जे दावा करताय की तनिष्का त्यांच्या फिजिकल क्लासमध्ये शिकून तिने ऑल इंडिया टॉप केलं आहे. नीटमध्ये फर्स्ट रँक आणलेला आहे. तर मित्रांनो, साधासा प्रश्न आहे की एक मुलगी कशी काय 3 क्लासेसमध्ये फिजिकली 3 क्लासेसमध्ये प्रेझेंट राहू शकते ॲट अ टाइम. तर मित्रांनो, हे फक्त दिखावा आहे. ॲक्चुअली ती मुलगी कुठल्यातरी एखाद्या क्लासमध्ये शिकलेली असेल, परंतु बाकीच्या सगळ्या लोकांसाठी हा काय झालेला आहे, एक जाहिरातीचा पॅटर्न बनलेला आहे की ती मुलगी वेगवेगळ्या क्लासमध्ये शिकून तिने फर्स्ट रँक घेतलेला आहे. नेक्स्ट आहे शोएब अफ्ताब. 2020 चा हा नीटचा टॉपर आहे ऑल इंडिया आणि या ठिकाणी 6 क्लासेसवाले दावा करताय की हा शोएब त्यांच्या क्लासमध्ये फिजिकल क्लासमध्ये शिकून त्याने ऑल इंडिया फर्स्ट रँक आणलेला आहे. तर मित्रांनो, यावरून आपल्याला समजतं की हे जे दावा करतात ना मोठमोठे क्लासेसवाले, मोठमोठे जे ब्रँड्स आहेत कोचिंग मधील, हे जे दावा करतात ना, यातील जवळपास 90% दावे हे खोटे असतात. 90% रिझल्ट हे खोटे असतात त्या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी मला माझा एक स्टुडंट होता आणि त्याची एक रिअल स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आमच्या कॉलनीमध्येच एक स्टुडंट होता. खूप ब्रिलियंट, अतिशय ब्रिलियंट आणि लहानपणापासून तो माझ्या म्हणजे ॲज अ कोच किंवा ॲज अ मेंटर म्हणून मी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर काम करत होतो आणि अतिशय ब्रिलियंट स्टुडंट होता. खूप हुशार होता. म्हणजे अगदी कोणतीही गोष्ट तो इझिली करू शकत होता. त्याचे आई-वडील दोघेही टीचर होते. टीचर असल्यामुळे त्यांचं पण चांगलं लक्ष होतं आणि त्यांचं गोल होतं की त्याला डॉक्टर बनवायचं. तर नॉर्मली आम्ही प्लॅन ठरवलेला होता की 8 पासून आपण त्याचं फाउंडेशन सुरू करूया. मग 8 क्लासमध्ये आम्ही काय केलं, म्हणजे मी स्पेशली त्याला फाउंडेशनचे बुक्स आणून दिले आणि त्याच्या आई-वडिलांना सांगितलं की याचं फाउंडेशन 8चं आम्ही करून घेतो. तर तो मुलगा इतका ब्रिलियंट होता की त्याने पुढच्या 2च महिन्यामध्ये 8च्या फाउंडेशनचे सगळे बुक्स रीड केले आणि त्याचे जेवढे पण एक्सरसाइज होते ते एकदम करेक्ट विदाऊट एखादी मिस्टेक झाली असेल, परंतु त्याने नॉर्मली 99% त्याने ते एक्सरसाइज करेक्ट सोडवले आणि फक्त बुक रीड करून. इतका तो ब्रिलियंट होता. मग आता पुढे काय करायचं म्हणून मी त्याला 9चे पण फाउंडेशनचे बुक्स आणून दिले. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याने ते 9चे पण बुक्स कंप्लीट केले. 8 मध्ये असतानाच मी त्याला 10चे देखील फाउंडेशनचे बुक्स दिले आणि त्याने ते 10चे देखील 8 मध्येच असताना बुक्स किंवा ते एक्सरसाइज कंप्लीटली पूर्ण केले विदाऊट एनी गाईडन्स. म्हणजे त्यांनी फक्त स्वतःच्या त्याला जे समजत होतं किंवा त्याची जी स्वतःची बुद्धी होती त्याच्या जोरावर त्यांनी 8 मध्ये असतानाच 10चे फाउंडेशनचे एक्सरसाइज सगळे कंप्लीट केले. मग 9th मध्ये काय करायचं? मग 9th मध्ये आणखी त्याला ॲडव्हान्स एक्स्ट्रा स्टडी देण्यासाठी मी काय केलं, की त्याला 11th आणि 12th सायन्सचे बुक्स त्याला आणून दिले. सेकंड बुक्स दिले आणि त्याला म्हटलं, "वाच, याच्यामध्ये तुला काय समजत असेल तर बघ, जे काही समजत नसेल आम्ही आणखी थोडीफार तुला काही हेल्प करू." आणि त्याने ते 9th क्लासमध्ये ते सगळे बुक्स 9th क्लासमध्ये असताना 11-12चे पी-सी-एम-बीचे बुक्स रीड केले आणि त्या मुलाला विदाऊट एनी गाईडन्स सगळ्या कन्सेप्ट प्रॉपर समजल्या. एकदम म्हणजे त्याला छोटे-मोठे डाउट्स असायचे कुठे-कुठे आणि ते डाउट्स टीचर्सनी क्लिअर केल्यावर म्हणजे 9th मध्ये असतानाच 11-12चा त्याचा कंप्लीटली स्टडी झालेला होता. मग 10th मध्ये काय करायचं? मग काहीतरी एक्स्ट्रा वेळेमध्ये करण्यासाठी मी काय केलं, की नीटचे मागचे 25-30 वर्षांचे क्वेश्चन्स जे आलेले होते नीटमध्ये मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये ते क्वेश्चन्स त्याला दिले आणि त्याने 10वी मध्ये सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. म्हणजे ज्यावेळेस तो 10th झालेला होता, त्यावेळेस तो इतका प्रिपेअर झालेला होता, की तो आरामात जर त्याने 10वी मधून नीट दिली असती, तर आरामात एक 500 ते 600 स्कोर तो आणू शकलेला असता. इतका परफेक्ट त्या ठिकाणी तो तयार झालेला होता आणि ॲक्चुअली तो एवढा ब्रिलियंट होता, की विदाऊट एनी गाईडन्स त्या सगळ्या गोष्टी त्याला ऑटोमॅटिक समजत होते. त्याची बुद्धिमत्ता तेवढी चांगली होती, प्रगल्भ होती. तर मित्रांनो, पुढे काय झालं, ज्यावेळेस असा एखादा स्टुडंट असतो, तो 1ली पासून 10वी पर्यंत
नेहमी मॅथ आणि सायन्सला त्याला आउट ऑफ मार्क्स असायचे. आणि त्याची जी 10th एक टीचर होती, त्या टीचरनी तो प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिकत होता. तर त्या टीचरने काय केलं, की त्याला सांगितलं, की एक कुठलातरी क्लास आहे आणि त्याची एक स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि ती एक्झाम दिली, ती पास झाला तर तुला जवळपास 5 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळू शकते, अशी ती एक्झाम आहे. आणि होतं काय, की ज्यावेळेस असं एखाद्या पालकांना समजतं, की अशी काही स्कॉलरशिप आहे, तर त्यावेळेस त्यांची पण तयारी असते आणि प्लस एवढा मोठा अमाउंट म्हटल्यावर तर ते लगेच इझिली तयार होतात. तर त्या एका कोचिंग क्लासची स्कॉलरशिप एक्झाम त्या मुलाने दिली आणि 100 क्वेश्चन्स त्या स्कॉलरशिप मध्ये होते आणि 100चे 100 क्वेश्चन्स या मुलाने करेक्ट सोडवले. त्या क्लासवाल्याने या मुलाला 5 लाख रुपयाची स्कॉलरशिप दिली. कंडिशन एक ठेवली, की त्याला जे नीटचं प्रिपरेशन करायचं आहे ते त्यांच्या क्लासमध्ये करावं लागेल. त्या क्लासची 4 लाख फीज आहे. त्या स्कॉलरशिपमधून ती 4 लाख वजा होतील आणि 1 लाख रुपये त्याला ॲट द एंड ऑफ 12th म्हणजे ज्यावेळेस त्याचं नीटचं प्रिपरेशन संपेल त्यावेळेस त्याला ते 1 लाख रुपये कॅश दिले जातील. वरतून आणखी त्यांनी आणखी एक त्यांच्यासाठी एक गाजर दाखवलं. ते असं होतं, की जर त्या मुलाने नीटमध्ये 720 आउट ऑफ 720 मार्क्स घेतले तर त्या मुलाला 25 लाख रुपये कॅश प्राइज दिला जाईल. जर त्या मुलाने 715 मार्क्स घेतले तर त्याला 20 लाख कॅश प्राइज दिलं जाईल. जर त्या मुलाने 710 मार्क्स घेतले तर 15 लाख त्याला दिले जातील. 705 घेतले तर त्याला 10 लाख दिले जातील आणि त्याने 700 मार्क्स घेतले तर त्याला 5 लाख रुपये दिले जातील. तर इतकं मोठा अमाऊंट ज्यावेळेस कुठल्याही पालकांना किंवा कुठल्याही स्टुडंटला दिसतो, एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिसते, सगळं दिसतं, तर त्यावेळेस ही मुलं काय करतात किंवा त्यांचे पेरेंट्स काय करणार, नॉर्मली त्याच क्लासमध्ये टाकणार. आता मी जरी त्याचा 8वी 9वी 10वीला मेंटर होतो, परंतु तरी माझ्याकडे येण्याचा काही चूक नव्हता. कारण त्यांना पुढे ज्या नॅशनल ब्रँड कडून किंवा त्या मोठ्या कोचिंग क्लासेस कडून पुढे जी स्वप्न दाखवली जात होती त्याच्या पुढे आम्ही दाखवलेली स्वप्न खूप छोटी होती. अक्षरशः तो मुलगा असा होता, की तो विदाऊट कोचिंग क्लास तो 700 मार्क्स आणू शकणारा मुलगा होता आणि ॲक्चुअली त्याने नीटमध्ये 700 मार्क्स घेतलेही आणि त्याला 5 लाखाचं त्या कोचिंग क्लासवाल्याने त्याला कॅश प्राइज देखील दिलं. परंतु होतं काय, की जवळपास असेच मुलं हे क्लासवाले शोधतात. त्यांना त्यांच्या क्लासमध्ये कोणत्याही बाय हुक और बाय क्रूक कितीही पैसा देऊन त्यांना त्यांच्या क्लासमध्ये एनरोल केलं जातं. ते मुलं रिझल्ट आणतातच आणतात. ते घरी जरी राहिले तरी ते मुलं रिझल्ट आणणारी असतात. आणि होतं काय, की ते जे मुलं रिझल्ट आणतात त्यांच्यामुळे त्या क्लासचा रेव्हेन्यू वाढतो, त्या क्लासचा बिझनेस वाढतो. तो जो मुलगा ज्या शाळेत शिकत होता त्या मुलामुळे त्या शाळेतील कमीत कमी 20 मुलं त्या क्लासमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. त्याचं आणखी एक रिझन होतं, ज्यावेळेस एखादा क्लासमधील टॉपर मुलगा एखाद्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतो ना, तर त्याचे जे पाठीमागची मुलं असतात त्यांना कुठेतरी असं वाटत असतं, की हा टॉपर मुलगा आहे आणि यांनी खूप याच्या आईवडिलांनी किंवा यांनी खूप विचार करून एक चांगला क्लास निवडलेला असेल आणि आपल्याला देखील जर याच्यासारखं टॉपर राहायचं असेल, बनायचं असेल तर आपण देखील त्या क्लासमध्ये जायला पाहिजे, कारण त्याने बेस्टचीच निवड केलेली असेल. मग त्या मुलाबरोबर जवळपास 15 ते 20 मुलं आरामात त्या क्लासमध्ये एनरोलमेंट होऊन जातं. म्हणजे त्या मुलावर जर क्लासने 20, 25, 30 लाखही खर्च केला तरी त्याच्यामुळे इतर मिळणाऱ्या ऍडमिशन्समुळे त्या क्लासचा त्याच्या काही पटींनी जास्त फायदा होतो. आणि दुसरा, जर त्या मुलाने बाय चान्स रिझल्ट काढला, जसं या मुलाने 700 मार्क्स नीटमध्ये घेतले, असे जर रिझल्ट काढला तर त्या मुलामुळे किमान त्यांना 2000-4000 ऍडमिशन्स मिळतात. ऑल इंडिया त्यांच्या ब्रांचेस असतात. त्या मुलाचं नाव पूर्ण भारतभर वापरलं जातं आणि त्या मुलामुळे त्यांना 1000-2000 तर आरामात ऍडमिशन मिळतात. म्हणजे तो मुलगा त्यांना कोटीचा बिझनेस देणारा असतो. आणि असा मुलगा ज्यावेळेस त्यांच्या नजरेत असतो त्यावेळेस ते त्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. इव्हन जेवढे प्रायव्हेट स्कूल्स आहेत, इव्हन सरकारी स्कूल देखील, त्यांचे जे टीचर्स असतात ना, ह्या मोठ्या मोठ्या क्लासवाल्यांनी त्या टीचर्सला ना दिवाळीला गिफ्ट देणं, दसऱ्याला गिफ्ट देणं, क्रॅश देणं, या पद्धतीने त्यांच्याबरोबर एक कनेक्शन जोडलेलं असतं आणि त्या टीचर्सच्या थ्रू ते मुलांना आणि पालकांना इन्फ्लुएन्स करतात. काय असतं, एखाद्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीचा मुलगा असेल तर त्याचे जे टीचर्स असतात, त्याचे जे शिक्षक असतात, त्या शिक्षकांवरती त्या पालकांचा आणि मुलाचा देखील खूप विश्वास असतो. आमच्याकडे पण जे मुलं शिकतात त्यांचा आमच्यावरती खूप विश्वास असतो. असाच सगळ्या शिक्षकांवरती मुलांचा विश्वास असतो आणि मग ते शिक्षक जो क्लास बोलतील, जो कोचिंग क्लास बोलेल त्या ठिकाणी नॉर्मली पालक किंवा मुलं ऍडमिशन घेत असतात. कारण पालक आणि मुलांना हे सगळं मागचं काही माहित नसतं. त्यांना असं वाटतं की शिक्षक जे काही सजेशन देत आहेत ते आपल्या मुलासाठी चांगलंच असणार आहे. तर या पद्धतीने काय होतं, की मुलं त्या कोचिंग क्लासेसमध्ये एनरोल करून घेतले जातात. आणि आणखी
यासाठी ते काय काय टेक्निक्स यूज करतात, काय काय करतात, ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय खास आहे, अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि कोचिंग क्लासची रिॲलिटी काय असते हे त्यांना समजलं पाहिजे. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहेत हे थोडंसं वरवरच्या गोष्टी सांगणार आहेत, एकदम डीप गोष्टी अजून पण नाही सांगितलेल्या. परंतु जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी तुम्हाला एकदम डीप मध्ये क्लासेसमध्ये काय चालतं याचं एक एक गोष्टीवरचे आपण अनेक व्हिडिओ बनवूया. जर तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी जे काही सांगणार आहेत याच्यापेक्षा पण वेगळं जर तुम्ही काही ऑब्झर्व केलं असेल की क्लासवाले कसे ट्रिक्स यूज करतात तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये देखील सांगा. ओके मित्रांनो, क्लासेसची मोडस अप्रेंडी काय काय असते, काय काय ते ट्रिक्स नॉर्मली यूज करतात मुलांना त्यांच्या क्लासमध्ये एनरोल करून घेण्यासाठी, ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं, दुनिया सिर्फ रिझल्ट देखती है. जग आहे ना हे फक्त रिझल्ट बघतं, फक्त रिझल्ट बघतं, दुसरं काहीच बघत नाही. तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपण लहानपणापासून फेअर अँड लवलीची ऍड बघितलेली असेल. त्या ऍड मध्ये एक कुणीतरी मॉडेल येते, ती 14 दिवस फेअर अँड लवली राहते, 14 दिवसानंतर गोरी होती. आजपर्यंत फेअर अँड लवलीने अख्ख्या जगात एकही माणूस गोरा झालेला नाही, तरीही त्या ऍड मध्ये फक्त दाखवलेला रिझल्ट बघून हजारो कोटींची कमाई ती कंपनी करत आहे. आज आपल्या देशामध्ये दररोज शेअर मार्केटच्या नावाने हजारो कोटी रुपयांना लोकांना लुबडलं जातंय. त्यांना रिझल्ट दाखवले जात आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये डबल पैसा केला, आम्ही 3 महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये डबल पैसा केला. काय होतंय, त्या ठिकाणी रिझल्ट दाखवतात, समोरच्या माणसाला ज्यावेळेस रिझल्ट दिसतात आणि त्यावेळेस ऑटोमॅटिक ते रिझल्टच्या प्रेमात पडतात आणि त्या ठिकाणी ते नको त्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्यांचा कष्टाचा पैसा बर्बाद करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत की लोक रिझल्ट बघून त्या ठिकाणी काहीतरी करायला जातात आणि त्याचा शेवट चुकीचा होत असतो. कोचिंग क्लासेसमध्ये तर कोचिंग क्लासवाल्यांना पालकांचं माइंडसेट खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे की या ठिकाणी पालक असू विद्यार्थी असू ते फक्त रिझल्ट बघतात आणि मग कोणत्याही पद्धतीने त्यांना रिझल्ट दाखवायचाच असतो. रिझल्ट दाखवलं की ऑटोमॅटिक ऍडमिशन होतात. मी तुम्हाला आणखी एक नाशिकचं उदाहरण सांगतो. नाशिकमध्ये आयआयटी मध्ये मॅक्झिमम 50-60, मॅक्झिमम एखाद्या वर्षी 70 विद्यार्थी आयआयटी मध्ये सिलेक्ट झालेले असतील. परंतु सगळे कोचिंग क्लासेस मध्ये जर फिरवलं ना, कमीत कमी 500 ते 1000 विद्यार्थ्यांचे फोटो त्या ठिकाणी लावलेले असतात. मग सांगा, नाशिकमध्ये 50-60 विद्यार्थी त्या ठिकाणी फक्त सिलेक्ट होत आहेत, मग 500-600 विद्यार्थ्यांचे फोटो क्लासेसमध्ये कुठे येतात? एका क्लासमध्ये 50-50 विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असतात की त्यांचे 50 विद्यार्थी या वर्षी आयआयटी मध्ये सिलेक्ट झाले. कसं पॉसिबल आहे? तर 90% लावलेले रिझल्ट हे फेक असतात, जुने असतात, दुसऱ्यांचे असतात, तिसऱ्यांचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी फक्त रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यातील 90% पेक्षा जास्त रिझल्ट हे फेक असतात. ओके. सेकंड आहे ते म्हणजे जसं मी तुम्हाला त्या एका मुलाची स्टोरी सांगितली, माझ्या ज्या एका स्टुडंटची स्टोरी सांगितली, त्या पद्धतीने काय करतात की या जे मोठे कोचिंग क्लासेस आहेत हे लाखो रुपये खर्च करून जे ब्रिलियंट स्टुडंट असतात त्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढतात. पैशांचं आमिष दाखवून, मोठे मोठे रिझल्ट दाखवून, सगळं काही दाखवून त्यांना त्यांच्या ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात. काहीही करून त्या स्टुडंटला त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये एनरोल करून घेतात, कारण तो स्टुडंट पुढे रिझल्ट क्रिएट करणार असतो. बाकीचे स्टुडंट सगळे बिझनेस देणारे असतात, परंतु ते असे स्टुडंट शोधतात की जे रिझल्ट क्रिएट करू शकतात आणि अगदी खालच्या थराला जाऊन ते त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये एनरोल करून घेतात. ओके. थर्ड स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे, ही एक खूप फेमस आजकालची स्ट्रॅटेजी आहे, ती म्हणजे एंट्रन्स आणि स्कॉलरशिप एक्झाम. एंट्रन्स एक्झाम घ्यायची, स्कॉलरशिप एक्झाम घ्यायची, 8 लाख रुपये फी सांगायची, 50% स्कॉलरशिप तुम्हाला दिलेली आहे, 4 लाख तुमचे स्कॉलरशिप आहे, 4 लाख तुम्हाला फीस द्यायची आहे. तर हे स्कॉलरशिप इंटरेस्ट टेस्ट एक खूप मोठं एक टेक्निक आहे मुलांना क्लासमध्ये एनरोल करून घेण्याची. आणि मित्रांनो, यामधून आणखी क्लासेसला एक फायदा होतो, तो म्हणजे की या टेक्निकमुळे ना क्लासेसला जर एखादा ब्रिलियंट स्टुडंट सापडला, भेटला ना, तर ते त्याला 100% स्कॉलरशिप देऊन टाकतात आणि त्यांच्या क्लासमध्ये एनरोल करून घेतात, बाय हुक और बाय क्रूक.
कोणत्याही पद्धतीने त्या मुलाला त्यांच्या क्लासमध्ये घेऊन टाकतात आणि ते मुलं रिझल्ट देतात. म्हणजे यांना या ठिकाणी डबल फायदा होतो. एक तर मुलांना स्कॉलरशिप किंवा एंट्रन्स एक्झामच्या नावाखाली एनरोल करून घेता येतं आणि दुसरं त्या ठिकाणी त्यांना ब्रिलियंट स्टुडंट पण भेटून जातात. ओके मित्रांनो, चौथा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की मुलांना, पालकांना मोठी मोठी स्वप्न दाखवणं. जर ह्या कोचिंग क्लास वाल्यांनी अशी स्वप्न दाखवली नाही तर त्यांच्याकडे ऍडमिशन कुणी सहजासहजी घेणार नाही. परंतु हे स्वप्न दाखवताना काय करतात, इतकं छान, इतकं सुंदर बोलतात. तुम्हाला उदाहरण सांगतो, अगर आपका बच्चा हमारे क्लास में एडमिशन लेता है तो आपका बच्चा जेई क्रैक करेगा, जेई क्रैक करके आईआईटी में जाएगा। आईआईटी में जाएगा तो उसको 60 लाख का, 80 लाख का पैकेज मिलेगा, इंटरनेशनल कंपनी में, इंटरनेशनल फर्म में उसका प्लेसमेंट होगा, राजा की तरह लाइफ जिएगा, नई मर्सिडीज लेगा, नया बंगलो लेगा, हीरोइन जैसी लड़की के साथ शादी करेगा। आप देखिए, आप जो उसके माँ बाप होंगे ना, उसको बोलेंगे आपको देखिए राजाओं की फीलिंग देगा। लेकिन अगर आपका बच्चा किसी नॉर्मल क्लास में पढ़ता है तो वो बड़ी मुश्किल से सीईटी क्रैक कर पाएगा, बड़ी मुश्किल से उसको किसी साधारण से इंजीनियरिंग कॉलेज में एडमिशन मिलेगा, बड़ी मुश्किल से उसको 2 लाख का पैकेज मिलेगा। अगले 40 साल तक काम करेगा ना, तब भी वो 80 लाख नहीं कमा पाएगा। कोई लड़की मुश्किल से उसके साथ शादी करने के लिए तैयार हो जाएगी। अब आप फर्क देखिए, अगर आप 4 लाख रुपए देके हमारे क्लास में आपके बच्चे को एनरोल कराते हैं तो आपका बच्चा कम से कम आईआईटी में जाएगा, नहीं जाएगा तो एनआईटी में तो जाएगा ही जाएगा। कम से कम वहां 60 लाख का पैकेज मिलेगा। अब आप ही सोचिए, एक साइड में 2 लाख का पैकेज है, एक साइड में 60 लाख, 80 लाख, 1 सीआर का पैकेज है, और उसके लिए आपको सिर्फ 4 लाख रुपए हमारी क्लास की फीस देनी है। ये 4 लाख रुपए फीस देगी, फीस अगर आप दोगे तो आपके बच्चे का फ्यूचर बन जाएगा, करियर बन जाएगा, उसकी जिंदगी बन जाएगी। और अभी आप ये 4 लाख रुपए बचाएंगे तो उसका करियर बर्बाद है। मित्रांनो, ज्यावेळेस कोणतेही पेरेंट्स हे असं स्पीच ऐकताना त्यावेळेस ते त्यांची किडनी विकून सुद्धा त्या क्लासचे पैसे द्यायला तयार असतात। ती मुलं सुद्धा ज्यावेळेस असं स्पीच ऐकताना त्यावेळेस ते पालकांवरती एवढा प्रेशर टाकतात की तुम्ही अगदी तुमची प्रॉपर्टी विका, परंतु आमच्या क्लाससाठी फीज भरा। तर या ठिकाणी सगळ्यात मोठा पॉइंट त्यांचा हा असतो की पालक आणि विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी ओळखणे आणि त्यांना इतकी मोठी स्वप्न दाखवणे की त्या स्वप्नाच्या बाहेरच येऊ देणे नाही, आणि मोठी स्वप्न दाखवून अक्षरशः त्यांना जमीन विकायला भाग पडणे, या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी असते। मित्रांनो, फिफ्थ आहे ते म्हणजे फिअर ऑफ लॅकिंग। काय होतं, एखाद्या क्लासमध्ये 20 मुलं आहेत, चांगली मुलं आहेत, आणि त्यामध्ये एखादा मुलगा मोठ्या ब्रँडच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतो आणि त्यावेळेस बाकीच्या मुलांमध्ये ना कुठेतरी भीती येते की हा मुलगा त्या क्लासमध्ये चाललाय, तो इंटरनॅशनल क्लास आहे, तो एवढा मोठा ब्रँड आहे, हा त्या ठिकाणी गेल्यावर बेस्ट रिझल्ट काढेल, आयआयटी मध्ये जाईल, आणि आम्ही इथे नॉर्मल कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकू, मग उपयोग काय आमचा, मग आम्ही तर त्याच्या खूप मागे राहून जाऊ, तो आयुष्यभर खूप पुढे जाईल। तर ही जी मागे राहण्याची भीती आहे ही मुलांमध्ये खूप असते आणि त्याचबरोबरने पालकांमध्ये देखील खूप असते। पालक देखील एखाद्या त्यांचा कोणीतरी कलिग असतो, त्याचा मुलगा कुठेतरी मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकत असतो, मग यांना पण असं वाटतं की आपण त्या कलिग पेक्षा किंवा आपण एखाद्या नातेवाईकापेक्षा मागे राहायला नको, म्हणून आपण देखील एखाद्या मोठ्या क्लासमध्ये, ब्रँडेड क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे। मित्रांनो, नेक्स्ट आहे ते म्हणजे आयआयटीएन फॅकल्टी। मित्रांनो, हा पण एक माझ्या लाईफचा किंवा माझा एक्सपिरियन्स सांगतो की हे देखील मुलांच्या, पालकांच्या मनात भरवलं जातं की जे नॅशनल ब्रँडचे कॉलेजेस आहेत, आता महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, इथे सांगितलं जातं की आमच्याकडे आयआयटीएन फॅकल्टी आहेत, नॉर्थ इंडियन फॅकल्टी आहेत की ज्यांच्याकडे खूप स्किल असतं, तिवारी, पांडे, शर्माजी, वेगवेगळे असे नावं सांगितले जातात की हे तुमच्या मुलांना शिकवणार आहेत, यांनी जर तुमच्या मुलांना शिकवलं तर तुमचे मुलं 100% रिझल्ट काढणार। परंतु मित्रांनो, माझा अनुभव सांगतो, आतापर्यंत आम्ही आयआयटीएन फॅकल्टीज पण ठेवून बघितल्या, नॉर्थ इंडियन फॅकल्टीज पण ठेवून बघितल्या, सगळ्या फॅकल्टीज ठेवून बघितल्या, शेवटी आम्ही आता फक्त महाराष्ट्रीयन फॅकल्टीज ठेवतो। कारण महाराष्ट्रीयन टीचर्स असतात, महाराष्ट्रीयन फॅकल्टीज असतात, त्यांना महाराष्ट्रामधील मुलांची सायकोलॉजी खूप चांगली माहित असते, त्यांना माहित असतो या मुलांचा बेस काय आहे। त्यामुळे जेवढं चांगलं महाराष्ट्रीयन टीचर्स, मराठी टीचर्स मुलांना घडवतात, त्याच्या 50% देखील ते टीचर्स घडवू शकत नाही, त्या टीचरकडे तेवढी ॲबिलिटी नसते। आणि दुसरं स्किल म्हणजे एक असतं नॉलेज आणि एक असतं टीचिंग स्किल।
जे टीचिंग स्किल आपल्या महाराष्ट्रीयन टीचर्सकडे आहेत किंवा जो प्रामाणिकपणा आहे ना तो त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे नॉलेज कदाचित जास्त असेल, ते एखादी डिग्री जास्त असेल, परंतु आपल्या टीचरचं स्किल आणि काहीतरी देण्याची धडपड ही त्यांच्यापेक्षा नेहमीच जास्त असते. आणि त्यामुळेच आपल्या स्टुडंटला जेवढे आपले महाराष्ट्रीयन टीचर्स त्या ठिकाणी चांगलं देऊ शकतात ना, तेवढे ती टीचर्स कम्पेअरली नाहीच देत. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे ऍटमॉस्फिअर. मित्रांनो, काय होतं की क्लासेसमध्ये ना इतकं भारी ते वातावरण तयार करतात ना. तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा आपण एखाद्या लग्नामध्ये जातो, त्या ठिकाणाहून वरात निघालेली असते आणि मस्त डीजे लावलेला असतो, मस्त धाड 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 काहीतरी त्या ठिकाणी गाणं वाजत असतं, आपल्या आवडीचं गाणं वाजत असतं आणि आपण असं साईडला उभा राहून त्या ठिकाणी बघत असतो गंमत. आणि सगळे नाचतात मस्त, आपल्याला नाचायचं नसतं, आपण फक्त साईडला उभा असतो. किंवा जे साईडला उभे राहतात ना ते सुद्धा त्या ठिकाणी ठेका घ्यायला लागतात, कारण त्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली असते, डान्सचं वातावरण असतं, एक प्रफुल्लित वातावरण असतं. तर हे क्लासवाले काय करतात की त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून असं वातावरण तयारी करतात की पालक आणि मुलं त्या वातावरणाच्या देखील प्रेमात पडतात की यार एवढं भारी आहे, मग आपला मुलगा या ठिकाणी खूप छान शिकेल, खूप भारी काहीतरी बनवूनच निघणार, अशी त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली जाते. ओके मित्रांनो, हे होते काही स्ट्रॅटेजीज, काही फंडे त्यांचे मुलांना एनरोल करून घेण्याचे. आणि त्यानंतर ऍक्च्युली क्लासेसमध्ये ते कसं क्लास चालवतात, कसं रन करतात, त्यांच्या काय स्ट्रॅटेजी असतात क्लास पुढे नेण्याच्या, ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्या अतिशय महत्वाच्या आहे, त्या तुम्हाला समजल्यावर बऱ्यापैकी कल्पना येईल की काय चालतं क्लासेसमध्ये. पहिलं, सेग्रिगेशन. जेवढे पण नॅशनल मोठे मोठे ब्रँड असतात ना, ते मुलांचं सेग्रिगेशन करूनच क्लास रन करतात. म्हणजे काय करतात, त्यांच्याकडे नॉर्मली 500, 1000, 2000 मुलं असतात. ते काय करतात, त्याच्यामध्ये ना टॉपर्स बाजूला काढतात. म्हणजे त्यांच्याकडे 1000 मुलं असतील तर त्यातले ते कमीत कमी 70-80 मुलं बाजूला काढतात. त्याच्यामध्ये ते टॉपर्स बाजूला काढून त्यांना स्किल्ड फॅकल्टीज लावतात, चांगले टीचर्स लावतात आणि त्यांच्याकडून रिझल्ट करून घेतात. त्याच्यामध्ये आणखी काही एक बॅच असते, ती म्हणजे सुपर टॉपरची बॅच असते. म्हणजे 20 एक मुलं असे काढतात की ज्यांच्यासाठी 24 आवर्स फॅकल्टी अवेलेबल असते. त्यांना 24 तासात काही डाऊट आला, कसाही डाऊट आला तरी ते सॉल्व्ह करण्यासाठी 24 आवर्स ते फॅकल्टी देतात. आणि तेच जे सुपर टॉपर्स असतात तेच रिझल्ट काढतात. बाकीचे सगळे मुलं त्यांच्यासाठी बिझनेस देणारे असतात. आणि जर मग तुमचा मुलगा जर सुपर टॉपर बॅच किंवा टॉपर बॅच मध्ये नसेल तर त्या क्लासचा तुमच्या मुलाला काहीच फायदा नाही, काहीच होणार नाही, फक्त वेस्ट ऑफ मनी आहे. ओके, सेकंड ऍव्हरेज बॅच. मग ते काय करतात की जे टॉपर असतात, सुपर टॉपर असतात, त्यांच्या बॅचेस वेगळे होतात. एक मीडियम बॅच बनवतात, ऍव्हरेज बॅच बनवतात. आणि या ठिकाणी ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की जे मुलं मीडियम किंवा ऍव्हरेज बॅच मध्ये असतात त्यांचं काहीच होत जात नाही. कारण ह्या मुलांना त्या फक्त अशा गोष्टी शिकवतात की जे या मुलांना छान वाटतं, भारी वाटतं. यांना कुठेतरी वाटत असतं की यार आपण नीटची तयारी करतोय, जेईची तयारी करतोय, परंतु ऍक्च्युली ते कसलीही तयारी करत नसतात. फक्त त्यांचे वेळ आणि दिवस वाया जात असतो मित्रांनो. ओके, तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे स्किल टीचर्स आणि वर्सेस एंटरटेनर. मित्रांनो, काय करतात हे क्लासवाले, जे एकदम टॉपर्स मुलं असतात, जे सुपर टॉपर्स असतात, त्यांच्यासाठी एकदम स्किल टीचर्स लावतात. आणि जे नॉर्मल बॅचेस असतात, ऍव्हरेज बॅचेस असतात, मीडियम बॅचेस असतात, त्यांच्यासाठी काय करतात की भारी बोलणारे, थोडेसे एंटरटेन करणारे, मुलांना थोडेसे हसवणारे, जोक्स मारणारे असे टीचर्स ठेवतात. होतं काय मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी चांगलं उदाहरण सांगतो. 2 लीडर आहेत, त्यातील एक लीडर असा आहे की जो खूप भारी बोलतोय, मोटिवेट करतोय, लोकांना चांगले स्वप्न दाखवतोय, मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय. अच्छे दिन आएंगे, हम ये करेंगे, हम वो करेंगे, सगळं काही मोठ्या मोठ्या बाता मारतोय. वर्सेस दुसरा एक असा लीडर असतो की जो ग्राउंड वरती काम करतोय, ग्राउंड वरती त्याच्या टीमला पुढे घेऊन जातोय, ग्राउंड वरती त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतोय, त्यांना त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढतोय आणि पुढे घेऊन जातोय. असे 2 असतात. तर जे एकदम सुपर टॉपर्स विद्यार्थी असतात ना, त्यांच्याबरोबर जे पुढे घेऊन जाणारे टीचर्स आहेत ना, असे म्हणजे स्किल टीचर्स लावले जातात. आणि जे मीडियम ऍव्हरेज असतात ना, यांच्यासाठी एंटरटेनर टीचर्स, की जे नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकले पाहिजे, मोठे स्वप्न दाखवू शकले पाहिजे, जोक्स क्रॅक करू शकले पाहिजे, मुलांना खुश ठेवू शकले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी उद्देश हाच असतो की हे जे मीडियम ऍव्हरेज बॅचेस आहेत, या मुलांना 2 वर्ष असं मेंटली त्या ठिकाणी बांधून ठेवायचं की त्यांना म्हणजे हा क्लास जगातील सगळ्यात भारी क्लास आहे आणि याच्यापेक्षा अजून या जगामध्ये चांगलं काही नाहीये, असं कुठेतरी त्यांच्या माइंड वरती ते बिंबवत जे ठेवू शकतात, असे टीचर्स त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ठेवलेले असतात मित्रांनो. ओके, त्यानंतर सगळं होतं आणि ज्यावेळेस रिझल्ट येत नाही
किंवा ज्या मुलांचा रिझल्ट येतो ना त्यासाठी हे क्लासेस खूप पुढे असतात, की यस हमने कर दिखाया, हमारे क्लास ने कर दिखाया, हमारे टीचर्स ने कर दिखाया. परंतु जे फेलियर होतात ना ते तुमचं तुम्ही बघा. त्यांच्यासाठी काही नाही. ते डिप्रेशनमध्ये जाताय, स्ट्रेसमध्ये जाताय. काही घेणं देणं नाही यांना. वरून हे म्हणतात, की तुम्हीच कुठेतरी कमी आहात म्हणून तुम्ही ही गोष्ट अचीव्ह नाही करू शकले. म्हणजे सक्सेस हमारा और फेल्युअर तुम्हारा. यांच्या क्लासमधून शिकलेल्या मुलांचा अक्षरशः कॉन्फिडन्स एवढा डाऊन होऊन जातो, त्यांना असं वाटतं, की ते आयुष्यात आता काहीच करू शकणार नाही. कारण हीच एक्झाम खूप महत्त्वाची होती आणि हीच एक्झाम मी नाही क्रॅक करू शकलो. मला एकदम मीडियम स्कोर देखील नाही आलेला, कारण ही जी ॲव्हरेज बॅच, मीडियम बॅच असते ना, यांचा स्कोर खूप लो येऊन जातो आणि यांचा कॉन्फिडन्स पूर्णपणे संपून जातो. यांना असं वाटतं, की आयुष्यात आता आम्ही काहीच करू शकत नाही. ते स्ट्रेसमध्ये जातात. त्यांना अतिशय एकदम म्हणजे अशा फिलिंगमध्ये जातात, की आता आपल्याच्याने काहीच शक्य नाहीये. आपण आता करिअरमध्ये काहीच करू शकत नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही रिॲलिटी सांगणार आहे. ती रिॲलिटी अशी आहे, की मी तुम्हाला पहिलंच उदाहरण सांगितलं, की तो माझा एक स्टुडंट होता. तो स्टुडंट त्या क्लासमध्ये गेला, 700 मार्क्स त्याला नीटमध्ये मिळाले. तो मुलगा माझ्या क्लासमध्ये आला असता तर त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी देखील त्याला तेवढेच मार्क्स आले असते. फार तर फार थोडंफार 5-10 मार्काचं इकडे-तिकडे झालं असतं, याच्यापेक्षा जास्त नाही. उलट त्यांच्यापेक्षा जास्त रिझल्ट कदाचित आला असता, कारण तो तेवढा ब्रिलियंट आहे. आम्ही आणखी तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला असता. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो, की एकदम नॅशनल मोठा ब्रँड असो किंवा एकदम छोटा क्लास असो, यांचे रिझल्ट सगळ्यांचे सारखे असतात. फक्त ते स्टुडंट वरती डिपेंड असतात. जेवढे ब्रिलियंट स्टुडंट असतील तेवढा तो रिझल्ट चांगला होतो. परंतु काय होतं, जे छोटे-छोटे क्लासवाले असतात ते करोडो रुपये खर्च नाही करू शकत जाहिरातीवरती आणि ते असे ट्रॅप नाही यूज करत मुलांना त्यांच्या जाळ्यात ओढण्यासाठी. ते लाखोंची स्कॉलरशिप नाही देऊ शकत. 25-25 लाखाचं गाजर नाही दाखवू शकत. त्यामुळे काय होतं, की असे विद्यार्थी सगळे त्या मोठ्या क्लासमध्ये जातात म्हणून त्यांचे रिझल्ट दिसतात. मित्रांनो, रिॲलिटी सांगतो, आमच्याकडे एक 2-3 क्लासेस असे आहेत, की त्यांनी डायरेक्ट कॉलेजेस टाय अप केलेले आहेत. त्यांचे पूर्ण स्टुडंट त्यांच्या क्लासमध्ये येत असतात आणि ते क्लासमध्ये फक्त बी-एस-सी झालेल्या स्टुडंट्सला म्हणजे बी-एस-सी झालेले टीचर्स त्यांच्याकडे असतात. ते शिकवतात. एकदम म्हणजे साधे टीचर्स असतात. फक्त ते बोर्डचं शिकवतात. तरीही त्यांच्या क्लासमधील मुलं देखील जेईई क्रॅक करतात. तर सांगण्याचा अर्थ हाच आहे, की जर एखाद्या मुलामध्ये जर ते पोटेन्शियल असेल ना, तो कोणत्याही क्लासमध्ये असेल ना, तो फक्त नॅशनल, इंटरनॅशनल क्लासमध्येच गेला तरच जेईई क्रॅक करू शकतो असं काही नाहीये. अगदी आश्रम शाळेमध्ये शिकलेल्या मुली देखील त्यांनी आय-आय-टी क्रॅक केलेले आहेत. अगदी माझा एक स्टुडंट होता बीडचा. तिथून मी इथून त्याला गाईड करत होतो. तो घरी बसून त्याने जेईई क्रॅक केलेले आहेत. विदाऊट एनी कोचिंग क्लासेस, विदाऊट कसलंही, फक्त मी त्याला काही बुक्सचे नावं सांगितले. त्या बुक्स त्याने स्वतःहून घेतल्या आणि स्वतःहून प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी त्याने रिझल्ट क्रिएट केला. तर सांगायचा अर्थ एकच, की कोणताही क्लास असो, फक्त त्या ठिकाणी जर प्रॉपर गाईडन्स असेल ना, तर मुलांना रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच. ओके. सेकंड आहे, की आपण काय केलं पाहिजे मित्रांनो. आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणत्या क्लासमध्ये पाठवलं पाहिजे. जर तुमचा मुलगा ब्रिलियंट स्टुडंट असेल आणि तो सुपर टॉपर बॅचमध्ये जाण्याची त्याच्याकडे पोटेन्शियल असेल, तर त्याला अशा मोठ्या क्लासमध्ये टाकायला काही अडचण नाही. कारण सुपर टॉपर जे असतात त्यांचं त्या ठिकाणी परफेक्ट करून घेतलं जातं. परंतु तुमचा मुलगा मीडियम असेल, ॲव्हरेज असेल, 90% आत, 95% आत मार्क्स असेल, तर तुम्हाला एखादा छोटा क्लास बघायला पाहिजे, जिथे 30-40 मुलं असतील असा क्लास बघायला पाहिजे आणि त्या ठिकाणीच ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आणखी दुसरी एक गोष्ट, जर तुमच्याकडे खूप जास्त पैसा असेल, तुम्हाला एक छान स्टेटस पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या कलिग्समध्ये तुम्हाला जर असा दिखावा करायचा असेल, की आमचा मुलगा इंटरनॅशनल क्लासमध्ये शिकतो आहे, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला पाहिजे. परंतु नॉर्मल, जर तुम्हाला तुमचा हार्ड मनी, तुमचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा वेस्ट करायचा नसेल, तर तुम्ही एक साधा क्लास बघा, ज्यामध्ये 30-40 मुलं असतात. अशा क्लासमध्ये ऍडमिशन घ्या. 100% तुमच्या मुलाला रिझल्ट मिळणार. ओके. तुमचे मुलं जर मीडियम ॲव्हरेज असतील, तर तुम्ही नॅशनल ब्रँडकडे जाण्याची चूक कोणत्याही हालतमध्ये करू नाही मित्रांनो. ओके. पुढे जाऊया. आणखी काय करायला पाहिजे, की हे जे ट्रॅप असतात ना, हे ट्रॅपमध्ये फसायचे नाही. मी तुम्हाला 4-5 वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे ट्रॅप्स ते काय करतात ते सांगितलं, त्यामध्ये अडकायचं नाही. आणखी एक आपल्याकडे फॅड आहे, ते म्हणजे डेमो लेक्चर्स करणं आणि मग ऍडमिशन घेणं. मित्रांनो, डेमो लेक्चर हे अरेंज असतात. त्या ठिकाणी त्याच गोष्टी तेवढ्या चांगल्या पद्धतीने करून सांगितल्या जातात, की ज्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावरती येतो. डेमो लेक्चरच्या भरोशावरती ऍडमिशन घेऊ नका. डेमो लेक्चर हा पण एक ट्रॅप आहे. ओके. थर्ड आहे,
रिझल्ट कडे तर बघूच नका. जेवढे जास्त रिझल्ट तुम्हाला बोर्ड बाड दिसतील ना, तेवढं तुम्ही जास्त आणखी खोलात त्या गोष्टीचा विचार करा. खरंच एवढा रिझल्ट येऊ शकतो का? काय आहे रिअलिटी, काय आहे? समजा रिझल्ट देणारे मागच्या वर्षीचे पीसीएमबीचे जे टीचर्स असतील त्यांच्याकडे, ते ह्या वर्षी बॅचला नसतीलच. कारण ते जर खूप चांगला रिझल्ट काढू शकत असतील तर ते यावर्षी त्यांनी स्वतःचा कोचिंग क्लास उघडलेला असेल, ते का त्या कोचिंग दुसऱ्यासाठी काम करतील जर ते खरंच रिझल्ट देणारे असतील तर. त्यामुळे रिझल्टच्या याच्यावरती तर पडू नका. आणखी काय आहे, आणखी सगळ्यात महत्वाचा पॉईंट, जर तुम्हाला क्लास विषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या स्टुडंटला, एका स्टुडंटला विचारू नका, 2-4 स्टुडंटला विचारा. त्या क्लासमधील चांगले जे हुशार मुलं असतील त्यांनाही विचारा, ऍव्हरेज मुलं असतील त्यांनाही विचारा, मीडियम मुलं असतील त्यांनाही विचारा, त्यांच्याशी बोला. आणि कोणत्याही क्लासमध्ये तुमच्या मुलाला ना त्या ठिकाणी कंडिशनच ठेवा की ऍट लिस्ट मला 15 दिवस मुलाला क्लासमध्ये बसू द्या, कमीत कमी एक चॅप्टर त्याला शिकू द्या, आणि जर त्याच्यानंतर तो म्हटला की येस हे परफेक्ट आहे तरच त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या. मी देखील हेच करतो. माझ्या क्लासमध्ये जोपर्यंत मी मुलाला 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस त्या ठिकाणी शिकवत नाही, परफेक्ट त्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही की त्याला आमच्या क्लासमधून परफेक्ट सगळ्या गोष्टी भेटणार आहे, तोपर्यंत मीच ऍडमिशन घेत नाही. कारण मी नंतर होणाऱ्या प्रॉब्लेम्स पेक्षा अगोदर त्या स्टुडंटला, त्याच्या पॅरेंट्सला क्लॅरिटी यायला पाहिजे की नाही या ठिकाणी गोष्टी परफेक्ट भेटणार आहे, आणि तुम्ही पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर क्लास कसा चालतोय, त्यांची टेस्टिंग काय आहे, त्यांचं स्टडी मटेरियल काय आहे, त्यांनी प्रिव्हियस इयर मध्ये काय काय गोष्टी करून घेतल्या, हे सगळं तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व करा आणि त्यानंतरच क्लास निवडा मित्रांनो. ओके. तुमच्या घामाचा पैसा आहे, हार्ड मनी आहे. पैसा कमावणं आजच्या जमान्यात खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा हार्ड मनी, घामाचा पैसा, कष्टाचा पैसा या क्लासवरती उगाच खूप जास्त वेस्ट करण्याची गरज नाही. 4 लाख, 5 लाख, 6 लाख एवढा पैसा वेस्ट करण्याची गरज नाही. 11वी 12वी जे नीटचे क्लासेस वर्षाला एक 40-50 हजार, मॅक्झिमम 60 हजारापर्यंत फी खूप जास्त होते. तेवढ्या फीज मध्ये जे क्लास करून घेत असतील असे क्लास शोधा आणि त्यांच्याकडे तुम्हाला हे ट्युशन लावायला पाहिजे, त्यांच्याकडे तुम्हाला प्रिपरेशन करून घ्यायला पाहिजे मित्रांनो. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज रियालिटी. आणखी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक हार्ड रियालिटी सांगणार आहे, एक अतिशय महत्वाचा पॉइंट सांगणार आहे. हा पॉइंट समजला तर तुम्ही कधीच अशा कुठल्याही क्लासच्या जास्त फंद्यात पडणार नाही. आता मी तुम्हाला महाराष्ट्राची रियालिटी सांगतो. महाराष्ट्रामध्ये 10वी मध्ये दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त मुलांना 90% पेक्षा जास्त मार्क्स असतात. 10वी मध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90% पेक्षा मार्क्स जास्त असतात, आणि ज्यांना 90% पेक्षा मार्क्स असे असतात की त्यांना असं वाटतं की या जगात आम्ही आता काही करू शकतो, आम्ही एवढे हुशार आहोत. हा त्यांचा एक समज होतो. मग ते मोठ्या क्लासच्या नादी लागतात, होत जात काहीच नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 90% पेक्षा जास्त मार्क्स असणारे 1 लाख प्लस मुलं असतात, आणि आपल्याकडे एमबीबीएसच्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीटच्या अजून 5-5.25 हजार आहेत. आणि जेई आयआयटीचं महाराष्ट्रामधून सिलेक्शन 800-900 मॅक्झिमम 1000 मुलं सिलेक्ट होतात. म्हणजे एमबीबीएस गव्हर्नमेंट सीट आणि आयआयटीच्या टोटल जागा मिळून पकडले तर फार 6,000 मुलं सिलेक्ट होतात. मग लाख मुलांपेक्षा त्याच्यामध्ये 25,000 प्लस मुलं हे सीबीएसईची असते, की जे स्वतःला खूप जास्त हायफाय समजतात की 90% पेक्षा सीबीएसई मध्ये मार्क्स घेतलं म्हणजे ते गॅरंटेड आयआयटी क्रॅक करू शकतात. तर 25,000 पेक्षा जास्त संख्या असते, ते सुद्धा या ठिकाणी क्रॅक नाही करू शकत. तर याचा अर्थ आहे की तुमच्या मुलांना 90% पेक्षा जरी जास्त मार्क्स असतील तरी त्यांच्या ह्या परीक्षा क्रॅक करण्याचं किती पर्सेंटेज आहे, किती मुलं करू शकतात? 10%, ऍव्हरेज 10%. आणि जर तुमचे मुलं 90% किंवा 80-90%च्या मीडियम मध्ये असतील तर तुम्ही डायरेक्ट अशा मोठ्या क्लासेसच्या तर फंद्यातच न पडणं, त्यापेक्षा तुम्ही मीडियम क्लास लावा, 2 वर्ष त्या क्लासमध्ये त्याला शिकू द्या, आणि 2 वर्षामध्ये जर त्याने बेस्ट परफॉर्मन्स दिला तर तुम्ही एखादं वर्ष थांबून आणखी एक्स्ट्रा तयारी करू शकतात, आणि त्याला पाहिजे ते करिअर त्या ठिकाणी होऊ शकतं, बेस्ट करिअर त्या ठिकाणी होऊ शकतं. मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. माझा एक मित्र आहे, कलिग आहे, ऍक्च्युली आर्मी पर्सन आहे, आणि त्यांचा मुलगा, त्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं की मला आयआयटी मध्ये जायचंय. मग त्याच्या स्वप्नासाठी त्यांनी त्याला कोट्याला टाकलं. 7 लाख रुपये त्याच्या ठिकाणी भरले त्या ठिकाणी फीस, आणि 2 वर्ष राहूनही त्या मुलाचा 0 रिझल्ट होता. आणि त्या मुलाचं असं म्हणणं होतं की मी सीईटी देणार नाही, मला जायचं तर आयआयटी मध्ये किंवा एनआयटी मध्ये, त्याच्यापेक्षा खालचं मला मंजूर नाही. आणि त्या मुलाचा एवढाही स्कोर नाही आला एनआयटी मध्ये जाण्यासाठी, आणि सीईटी नव्हती त्याची, आणि मुलगा एकदम स्ट्रेस मध्ये गेला, एकदम डिप्रेस झाला तो, की आता काहीच करण्यासारखं राहिलं नाही.
तर आता काही दिवसापूर्वी आम्ही नाशिक मधल्या एक अतिशय लोकल कॉलेजमध्ये त्याला कम्प्युटर सायन्स साठी ऍडमिशन घेऊन दिलं. 25 लाख रुपये त्या ठिकाणी डोनेशन द्यावं लागलं त्यांना. म्हणजे एक आर्मी पर्सन आयुष्यामध्ये फार तर फार 40 लाख रुपये कमावणारा एक व्यक्ती आहे आणि 25 आणि प्लस तिकडचे 7 असे 35-40 लाख रुपये फक्त त्या मुलाच्या एका चुकीमुळे त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागले. त्याऐवजी जर तो मुलगा आमच्यासारख्या क्लासमध्ये असतात 60-70 हजारामध्ये 2 वर्षाचं त्याला सीईटीची प्रॉपर तयारी करून घेतली असती, महाराष्ट्रातल्या पहिले 20-25 कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन झालं असतं, बेस्ट कॉलेजमध्ये, वडिलांचा कोणताही खर्च झाला नसता, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फार तर फार इंजिनिअरिंगला 3-4 लाख रुपये आणि इथं आमचा एखादा क्लासचा 1,00,000 रुपये म्हणजे 5 लाखात सगळं एज्युकेशन होऊन त्याला बेस्ट चांगल्या कॉलेजमध्ये शिकता आलं असतं, चांगली प्लेसमेंट भेटली असती. आता एखाद्या लोकल कॉलेजमध्ये शिकतोय, त्या ठिकाणी काय होईल नाही होईल माहित नाही. तर अशा चुका करू नका, अशा क्लासेसच्या फंद्यात पडू नका, भविष्य तुमचं धोक्यात येऊ शकतं मित्रांनो. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना, पालकांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील समजू द्या की क्लासमध्ये काय चालतं. आणि यामध्ये आणखी तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो देखील बनवू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला, जास्तीत जास्त लाईक्स आले, कमेंट्स आले, तर आपण आणखी डीप मध्ये क्लासेस वाले कसे मुलांच्या भावनेबरोबर किंवा पालकांबरोबर खेळतात, काय काय गोष्टी करतात, सगळे सिक्रेट्स एक एक मी तुमच्या बरोबर रिव्हील करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे काय काय गोष्टी चालतात त्या इंडस्ट्रीमध्ये, सगळ्या सांगेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, कमेंट्स करा. एखादं जर मी सांगितलेल्या गोष्टीपेक्षा आणखी वेगळ्या काही तुम्हाला गोष्टी माहित असतील, तुमच्या ठिकाणी क्लासवाले करत असतील, काय असतील ते देखील या ठिकाणी मेन्शन करा. तर आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.